आगामी ज्या पालिका निवडणूक असतील, जिल्हा परिषद निवडणूक असतील, यासाठी आपण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, काय नियोजन आहे? स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून जसं मी आज सगळ्यांनी बघितलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये राजकारणची जी स्थिती आहे इतकी खालची पातळीवर गेलेली आहे की एक शेतकरीपासून एक श्रीमंत बिझनेसमॅन आणि सगळे लोक परेशान आहे हे सरकारमुळे. आज फक्त खुर्चीची खिचाताण सुरू आहे आणि याच्यामध्ये जे गोरगरीब लोकांचे मुद्दे कुठेही राहिलेले नाहीये. त्याच्यासाठी आज मला आठ इतके मोठे पक्ष असताना आज एक महिलाला पक्ष उघडण्याची गरज पडली. आणि पक्ष उघडण्याची गरज पडली कशाला? आज जे कार्यकर्ता एक आमदाराला आमदार करताय, मंत्री करताय आणि मंत्री झाल्यानंतर तेच कार्यकर्त्याची फॅमिलीला जेलमध्ये टाकण्याचं काम करताय हे नेते लोक. आणि आज ना कार्यकर्त्याची व्हॅल्यू राहिलेली आहे ना जनताचे मुद्द्याची व्हॅल्यू राहिलेली आहे. त्याच्यासाठी हे सगळी गोष्टी बघताना मी पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना. आणि स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून सगळी जे स्थानिक निवडणूक आहे स्वराज्य शक्ती पक्ष जे आहे लढवणार आहे. त्याच्यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. काही तुम्ही कार्यकर्त्यांचा उल्लेख केलेला या ठिकाणी, कार्यकर्त्यांकडे कोणीच बघत नाही. पण मात्र जर आताचं जर इलेक्शन बघितलं तुम्ही, नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, यामध्ये असं दिसून आलेलं आहे की मंत्रीच आपल्या पत्नींना तिकीट देतोय आणि त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दावेदार ठरतोय. अशा अनेक ठिकाणी चित्र पाहायला मिळालं. आपण कसं बघताय तुम्ही? याच गोष्टीसाठी मी आज लढत आहे की आज पूर्ण महाराष्ट्र जे आहे ते राष्ट्रवादी आणि बीजेपी मध्ये झालेला आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक घरामध्ये एक राष्ट्रवादी आहे आणि बीजेपी आहे. आणि नवरा जे आहे ते बीजेपी मध्ये आहे, बायको जे आहे ते राष्ट्रवादी मध्ये आहे. आणि मिळून एक खेडी मांडलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला नवीन पक्ष काढून नवीन जे आज कार्यकर्ता आहे त्यांचं पण खच्चीकरण होत आहे. आज कार्यकर्ता काय विचार करताय की कुठे ना कुठेतरी आपला नेता जरी मोठा झाला तो आपण त्याच्या पाठीमागे नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य काहीतरी होऊ शकते. पण आता ते सिनेरिओ राहिलेला नाहीये महाराष्ट्रामध्ये. तरी तुम्ही जळगाव जिल्ह्यात आलेला, आता आज ह्या जिल्ह्याचा जर विचार केला, खडसे असतील, महाजन असतील, गुलाबराव पाटील असे अनेक जे मोठे दिग्गज नेते आहेत ते या जिल्ह्यामधून येतात. तर तुम्ही तर संघटना उभी करत असताना हे आव्हान नेमकं कुणाचं वाटतं, कसं पेलवणार तुम्ही? सगळे जे 8 पक्ष आहे मोठे सगळ्यांना मी आवाहन करते की मी तुमच्या समोर लढणार आहे. आणि माझ्याकडे जे हे मोठे पक्षांकडे नाहीये मुद्दे, आज मुद्दे नाही आहे. आणि आज लोकांचे जे गोष्टी आहे, जे नॉर्मल गोष्टी जसे शेतकऱ्यांचे मुद्दे, इथे जसे केलेचा मुद्दा आहे, केलेला भाव मिळत नाही, आपल्या बीडमध्ये कांद्याला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही. हे सगळे जे मुद्दे आहे आज शेतकरी फक्त ज्यावेळी निवडणुकी येते शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, निवडणुकी गेल्यानंतर कुठे शेतकरी कोणती हे आपला कर्जमाफी हे लोक विसरून जातात. तो हे जसे आज रस्ते, नाली, बिजली, पाणी, मुलाबाळांच्या साठी जे लहान मुलगा असते त्यांचे शाळाच्या जवळ रस्ता पण नसते. अशी खूप मोठी प्रॉब्लेम्स जे आहे लोकांचे. आणि दिन दहाड़े खून खराबे, बंदूक की नोक पे जो है चुनाव हो रहे हैं आज महाराष्ट्र में. तो कुठे ना कुठे तरी आपल्याला गरज आहे. बीडमध्ये पण तुम्ही बघितलेला आहे की जे पत्रकारचा मुलगा होता यश ढाका, त्याची एकदम दिन दहाड़े उसकी चक्कू मार के हत्या कर दी. आणि ज्या दिवस मी गेली होती त्यांना सांत्वना करण्यासाठी त्या दिवस उसका वाढदिवस होता. मतलब की कुठे चाललाय आपला महाराष्ट्र? आज पोलीस प्रशासन काम करत नाही. आज महिलांचे मुद्दे बघा, शराबमुळे, नकली दारूचे धंदे ह्यांचे. आणि आपल्याला फक्त काय देत आहे हे लोक? नकली दारू, गंदी नशे की गोलियां, गांजा, चरस, अफीम, हे सगळी गोष्टी आपल्या मुलाबाळांसाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये हे लोकांचे कार्यकर्ते विकत आहेत. कोण विकत आहे? हे सगळे सत्ताधारी लोक. आणि तुम्ही तो जरी सत्तामध्ये नाहीये तर तुम्ही एक बिस्लरीची बॉटल सुद्धा सरकारची परवानगीशिवाय तुम्ही विकू शकत नाही. तो आज इतके मोठ्या प्रमाणामध्ये गांजा, चरस, अफीम, गंदी नशेची गोलियां. आणि आता ते मालेगावमध्ये प्रकरण झालेला, मालेगावमध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये 4 बलात्कार झालेले आहेत. आणि जे अल्पवयीन मुलीचे झालेले आहे. तो कशाला बलात्कारचं जे रेड कार्ड आहे कशाला वाढत चाललाय? क्या ते पुरुष लोकांना डोक्या नाहीये? डोक्या आहे, पण ते डोक्यामध्ये जे नशेची गोळी आहे आणि जे दारू आहे
कोण विकताय आणि थांबत कशाला नाही, हे सगळी गोष्टी, हे सगळे मुद्दे, हे सगळे प्रश्न घेऊन स्वराज्य शक्ती सेना आज आहे मार्केटमध्ये आणि आम्ही हे सगळे मुद्दे घेऊन लढणार आहे. ताई, आपल्या कोण जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल जळगाव जिल्ह्यामध्ये आपला पक्ष कोणासोबत युती आघाडी करणार आहे की आपण सोबत लढणार? नाही, आता तो आम्ही असा युतीचा विचार केलेला नाही. आपल्याला खूप चांगली आणि मोठी टीम आणि आम्ही असे लोकांची टीम केलेली आहे ज्यांनी स्वतः लढायच्या. आज हे लोकांनी खूप मोठे मोठे पक्षांना मोठा केलेला आहे, पण जे कार्यकर्ते आहेत ते तिथेच आहे. खरं आहे ना, तिथेच आहे. आज एक संधी भेटली नाही, त्याच्यासाठी आज हे लोकांना संधी देण्यासाठी मी इथे तिथे सगळीकडे मी महाराष्ट्रभरामध्ये फिरते. स्वराज्य शक्ती सेनेचा, स्वराज्य शक्ती सेनेचा. ताई, आज बघायला गेलं तर गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे. पंकजा मुंडे असं बोलले आहेत की गोपीनाथ मुंडेंनी मला घडवलं. दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडे यांना सुद्धा घडवलं होतं. कुठेतरी धनंजय मुंडे जे आहेत, गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण किंवा तसं काही विचार फॉलो करतायत असं तुम्हाला वाटतं का? राजकारणात काही बदल झालेला वाटतोय का? मी नतमस्तक होऊन पहिल्यांदा मी त्यांना अभिवादन करते. आज मुंडे साहेबांची जयंती आहे, नाशिकमध्ये पण आम्ही साजरी केलेली आहे जयंती आणि त्यांचं मी अभिवादन करते मुंडे साहेबांच्या. आणि त्यांचे पाऊलवर पाऊल धरून मी, जसे मुंडे साहेबांनी, तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मुंडे साहेबांनी मोठा केला. आज मुंडे साहेबांचे जे हाताखाली काम करणारे होते, खूप आमदार खासदार झालेले आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी आज पूर्ण भारतामध्ये मुंडे घराण्याचे नाव आहे. आणि तसंच जसे मुंडे साहेब होते तसंच त्यांची सून मी आहे आणि त्यांची सून म्हणून त्यांना त्यांच्या जे राजकीय वारसा घेऊन मी पुढे जात आहे. आणि जसे माझे सासरे माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी कार्यकर्त्याला नेता केला, तसंच मला पण कार्यकर्त्याला नेता करायचा. त्याच्यासाठी धनंजय मुंडे राजकीय वारसा घेऊन जात नाही का त्यांचा? नाही, राजकीय वारसा माझ्याकडे आहे. मुंडे परिवारचा जे राजकीय वारसा आहे ते मी घेऊन पुढे चालली आहे. क्योंकि जे आज पंकजाताई आणि धनंजय मुंडे जे आहे काय करत आहे सगळे बघतात. फक्त आता तुम्ही बघा, परभणीमध्ये गंगाखेडमध्ये त्यांची बहीण उभी राहिली आहे. मग पर्लीमध्ये एक तरफ बीजेपीमध्ये पंकजाताई आहे, दुसरीकडे धनंजय मुंडे आहे राष्ट्रवादीमध्ये, जे खेडी मांडलेली आहे. आणि एक भाऊ आहे ते जिल्हा परिषद सदस्य आहे, एक भाऊ आहे ते सरपंच आहे. असे सगळे जे कारखाने ह्यांचे, मतलब जे अधिकारी लोक बसलेले आहेत ते पण ह्यांचेच असते. त्याच्यासाठी आज इतके मोठ्या प्रमाणामध्ये जे लोकांचे मुद्दे असते त्यांचे खच्चीकरण होत आहे आणि कुठेही लोकांना न्याय भेटत नाही. त्याच्यासाठी आज जसे माझ्या सासरेनी एक गरीब कार्यकर्त्याला मोठा करून आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य केला होता, घरचे लोकांना नाही केला होता अगोदर, पण असंच मला त्यांचे पाऊलवर पाऊल धरून मला काम करायचं आहे. त्याच्यासाठी आज जे मुंडे साहेबांचा राजकीय वारसा आहे ते मी पुढे घेऊन जाणार आहे. सत्ताधारी पक्षांचं जर बघितलं आपण तर आता सद्यस्थितीत एकमेकांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये. तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात स्ट्रॉंग बाहेर जे आहेत सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते पहारा देताना पाहायला मिळत आहे. ईव्हीएमवर तर भरोसा राहिला नाही, मात्र स्वतःच्याच मित्र पक्षावर देखील त्यांचा भरोसा राहिलेला नाही. काय वाटतंय पुढची राजकीय परिस्थिती बिकट असेल? हे पूर्ण महाराष्ट्राला बघण्यासारखी गोष्ट आहे की जे कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यांच्या एकमेकांवर विश्वास नाही राहिलेला आहे. जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या एकमेकांवर विश्वास राहिलेला नाहीये. तो कोणाला न्याय देणार? हे आपल्याला, ही जनताला विचार करण्याची गोष्ट आहे की हे सत्ताधारी लोक फक्त ईव्हीएम घोटाळा करून आणि जास्त तेमरक लोकांचे मतदान घेऊन असे सगळे काही वाईट गोष्टी करून फक्त जिंकून येण्याचा प्रयत्न करत आहे और जनताचे मुद्दे जे आहे कुठेही दिसत नाही. मुंडे साहेबांनी राजकारण आणि आताचं राजकारण आणि याच्यामध्ये मुंडे अड्डा यामध्ये फरक काय वाटतं आपल्याला? खूप मोठा फरक आहे. जसे की मी अगोदर सांगितलेलं आहे की मुंडे साहेबांनी खूप सायकलवरती जाऊन आणि गाव जाऊन, जसे मी आज जाते, आज मी पण कोई लहान नाही आहे, मी पण 46 वर्षची आहे, तरी पण त्यांच्या, जसे की मी सांगितलं की त्यांच्या वारसा घेऊन मी चालत आहे, तर जसं त्यांनी असे कठोर संघर्ष केला होता, कठोर सायकलवरती त्यांनी संघर्ष केला होता मुंडे साहेबांनी, तसंच मी आज
एकटी महाराष्ट्रामध्ये फिरते, क्योंकि जसे माझ्या सासऱ्याने काम केलं होतं तसंच मला काम करायचं. आणि आज खूप फरक आहे सत्ताधारी लोक आणि मुंडे आडनावामध्ये. धनंजय मुंडेंकडून ज्या पद्धतीचं राजकारण आता बीडमध्ये झालं, तुम्ही अनेकदा टीका केली, वाल्मिक कराडचं प्रकरण समोर आलं, हे कुठेतरी गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला बोट दाखवण्यासारखं किंवा बदनाम करण्यासारखं वाटतं का तुम्हाला? हा, पूर्ण बदनाम करणे याच्यामध्ये आमचे घरची, आमचे आडनावची पण बदनामी झालेली आहे. ताई, तुम्ही या तुमच्या सोबतीला जे आहे या पक्षासोबत एकदा जरांगे पाटलांना देखील विनंती केलेली होती की त्यांनी सुद्धा या माध्यमातून सोबत यावं. कुठपर्यंत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांची नेमकी भूमिका काय ठरली? जरांगे भाऊंना मी 2 वेळे, एक लोकसभामध्ये आणि विधानसभामध्ये 2 वेळे मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की आज पूर्ण महाराष्ट्राची जी जनता आहे, कोणत्याही समाजची असो, सगळे समाजांची, लोकांना, जनताला तुमच्यासारखे एक चांगले व्यक्तिमत्वाची गरज आहे, जे लोकांचे मुद्दे घेऊन लढू शकतो सरकार सोबत. तसंच आणि आज तुमच्या पाठीमागे जे आहे जनप्रतिसाद आहे, तो तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज सारखा सगळे 18 पकड जातीला घेऊन 18 पकड जातीला न्याय द्या आणि जे लोकसभा आणि विधानसभा लढा. पण त्यांनी निवेदन स्वीकारलं नाही. त्यांनी सांगितलं मी राजकारणी नाही आहे. आणि आता पण मी त्यांना माध्यमातून विनंती करते की जरांगे भाऊ, आज महाराष्ट्राची 18 पकड जातीला तुमची गरज आहे आणि तुम्ही न्याय पण देत आहे. आपला ते काय नाव आहे, ज्ञानेश्वरी मुंडे ताईला पण न्याय दिलेला आहे, संतोष देशमुख भाऊला पण न्याय दिलेला. असंच 18 पकड जातीला तुमची गरज आहे. तो माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे की तुम्ही आता पण माझ्या निवेदन स्वीकारा. स्वराज्य शक्ती सेनाची अध्यक्षता जे मी आहे जरांगे भाऊला देण्यासाठी मी तयार आहे. पण सगळे नवीन लोकांना संधी द्या, जे आजपर्यंत कोणी राजकारणी लोकांनी संधी दिली नाही, असे लोकांना संधी द्या. शिंदे सेना जे आहे त्यांच्या पूर्ण खच्चीकरण झालेलं आहे, आपल्याला दिसतोय. आज तोडा फोडा आणि जोडा, आज शिंदे सेना कुठेही दिसत नाही. पूर्ण खच्चीकरण करून एक इथे, आणि तुम्ही बघू शकता आज बीजेपीला काय करायचं, फक्त एकटाचा राज करायचा आहे. तुम्ही बघू शकता आताचे अजितदादाचे मुलगेचा प्रकरण आला होता है ना. आता शिंदे साहेबांचा मुद्दा पण मी घेणार आहे उद्या मुंबईमध्ये. 100% सगळे राजकारणी लोकांची मस्ती आहे. मी स्वतः जाऊन तपोवनमध्ये भेट दिलेली आहे आणि इतका चांगला मतलब एक तपोवन आहे. तपोवन नाममध्येही त्याचा अर्थ आहे की तपोवनमध्ये श्रीरामजी पासून खूप मोठे मोठे संत झालेले आहेत, त्यांनी तपस्या केलेली आहे आणि त्या वन एक कुठेतरी नष्ट करण्याचा प्रयत्न जे आहे ते बीजेपी सरकार करत आहे. आणि जे साधू संतांच्या नाव घेऊन धर्माचे खाली राजकारण करून कुठेतरी अडाणी अंबानीला ते फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे बीजेपी. भविष्यामध्ये जे आहे शिवसेना राष्ट्रवादी जे आहे, शिवसेना राष्ट्रवादीला बाजूला साधण्याचं भाजप काम करेल असं विरोधकांकडून बोललं जात आहे. भाजप हा एकटाच पक्ष पुढच्या निवडणुकांमध्ये लढेल असं पण बोललं जाते. म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी जे भविष्यामध्ये भाजप सोबत राहणार नाही असं बोललं जाते. तुम्हाला काय वाटतं? हा, 100% जे तुम्ही सांगता एकदम खरं आहे. बीजेपी जे आहे कुठेतरी शिवसेना, आणि शिवसेनाही कशाला, सगळे पक्षांना दाबून आणि कुठेतरी एक तरफ करून कुठेतरी जेलमध्ये टाकून आणि स्वतः एकटे लढण्याचा प्रयत्न करत आहे. हे आपले सगळे लोकांना दिसतं. संपवण्याचं काम करतात. हा, 100% करतात. आपल्याला दिसतोय ना. किंवा अजित पवारांचे जे मुलगेचा आला आहे, कुठे होता आजपर्यंत ते मुद्दा? आणि असंच नाही, किती मोठे मोठे मुद्दे आहे. अजित पवार साहेबांनी पण 75,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे, तरी पण देवेंद्र साहेबांनी त्यांना बसवला पण त्यांचे मुलगेचा मुद्दा काढला. आज सीएम आहे देवेंद्र भाऊ जे आहे ते सीएम आहे, तर त्यांना हे इतके मोठे मोठे मुद्दे घडत आहे महाराष्ट्रामध्ये, दिसते नाही का? आणि आता जे निवडणुकीच्या वेळी मुद्दे कशाला काढताय, मला एक विचारायचं. आणि चालेल मुद्दे काढले ते काढले, पण आज पार्थ पवार जेलमध्ये कुठे आहे? कशाला नाही टाकला त्यांना जेलमध्ये? कोणी वाचवत आहे? अरे जरी हम तो 1 रुपए की चोरी कर लेंगे तो हमको तो जेल में डाल देंगे, है ना. हमको तो कुछ भी नहीं करा तो भी जेल में डाल दिया 3-3 बार एट्रॉसिटी के केस में. फिर पार्थ पवार के ऊपर इतना बड़ा एलिगेशन है, तो क्यों उसको दबाया जा रहा है? क्यों पार्थ पवार को जेल में नहीं डाला जा रहा है? क्योंकि वो उप मुख्यमंत्री का बेटा है, इसलिए. अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने काय करलंय का? अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने पार्थ पवारांचा विषय पुढे गेला असा तुमचा आरोप आहे का?
हा पार्थ ऐका, जे मुद्दा निवडणुकीच्या वेळे कशाला आलेला आहे की कुठेतरी हे पक्ष निवडणुकीमध्ये कुठेतरी त्याचं खच्चीकरण होऊ, त्याच्यासाठी पार्थ पवारचा मुद्दा पुढे आलेला. आणि मी 27 वर्ष मंत्रीची बायको आहे. मुंडे साहेब पासून धनंजय मुंडेच्या राजकारण मी घरामध्ये बघितलेलं आहे. राजकारण पूर्ण मला माहिती आहे. त्याच्यासाठी मी आज मीडियावरती खरं खरं बोलते. भाजपनेच केलंय म्हणजे पार्थ पवारांचं. हा 100% भाजपने केलेला आहे. तुम्ही टाका, हे ब्रेकिंग न्यूज टाका. शिवसेनेला पण अशाच पद्धतीने संपवायचं काम चाललंय का? शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे आणि शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, दोघांना संपवण्याचा प्रयत्न जे आहे ते बीजेपी करत आहे. आणि मी तो एकच बोलते, ते बीजेपी जे आहे ते कोणाचीच नाही आहे. आणि फक्त हे लोकांना हिटलरशिप करायचं आहे. हिटलरशिप जसं हिटलर होता ना, एकमेक माझाच राज असणार आहे, तसंच देवा भाऊला पाहिजे. पण हे महाराष्ट्र आहे, होत नसते. असा काही प्रयत्न करू नका. आज तुम्ही सत्तामध्ये आहे, उद्या कोणी वर असणार आहे, तर तुम्ही थोडा काळजी करा. कशा पद्धतीने मुंडे साहेबांच्या कशा निधनानंतर पद्धतीने संभवू शकतं आपल्यामध्ये? तुम्ही बघू शकता ना, आज जे माझ्याकडे तर खूप काही आहे की मी खूप तळागाळामध्ये जाऊन काम करते. मी ज्या वेळे मतलब आज ईडी आहे आणि सीडी आहे, सगळे आता निवडणुकीचे वेळे काढतात. तुम्ही अगोदर ज्या वेळे बीजेपीला गरज पडते त्यावेळे भ्रष्ट लोकांना तुम्ही सत्तामध्ये घेताय आणि तुम्ही राज करताय. आणि ज्या वेळे निवडणुकी येते तेच सत्ताधारी लोकांचे तुम्ही भ्रष्टाचार काढताय. तो अगोदर काढायला पाहिजे ना. की सगळे पत्रकारांना माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे, धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाही आहे. आपले शेतकरी बांधव जे आहे, जे आज भुके घरामध्ये मरत आहे, आपलं जे खाजगीकरण सुरू आहे एसटीचा झालेला आहे, आज जिल्हा परिषद शाळाचा होणार आहे, ये जो मुद्दा आहे ते मुद्दा आहे. आज कापसाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही. अरे अपन कैसे खाएंगे पिएंगे जब हमारा शेतकरी सशक्त नहीं होगा तो? आप सोचिए. तो इसलिए ये धनंजय मुंडे करना बंद करिए आप लोग. आप ये जो अभी इन्होंने बोला ना बिबटे को छोड़ेंगे, बिबटे को मत छोड़ो, आम्हाला सोडा तुम्ही. आणि आम्ही सुटतोय, तुम्ही फक्त दाखवा. त्याच्यावरती आम्हाला जे तुम्हाला विचारायचे विचारा, क्योंकि ते मुद्दा आहे. ते ज्या त्यांनी सांगितले ना विचारला, ते मुद्दा आहे. हे मंत्री लोक जे भ्रष्टाचार करत आहेत ते आपला मुद्दा आहे. ते धनंजय मुंडे मुद्दा नाही आपला. धनंजय मुंडे फक्त एक आमदार आहे, एक कॉन्स्टिट्युन्सीचा. सुरू आहे कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न. आणि मी तो अगोदरपासून मी बोलते की फक्त ईडी आणि सीडी काढून, भ्रष्टाचार काढून बीजेपी असा प्रयत्न करत आहे. आज आहे ना बीजेपी एक मॉल झालेली आहे, माहिती आहे का तुम्हाला? बीजेपी एक मॉल झालेली आहे. कोणी आमदार येऊ, किती भ्रष्टाचारी असेल, पण बीजेपीची पार्टीमध्ये येऊन त्यांची ड्रायक्लीन होते. आणि त्या आमदार खासदार बीजेपीमध्ये येऊन आपली जे दुकान आहे ते उघडू शकते. असं एक मॉल झालेला आहे. त्याच्यासाठी तो 20 आमदार तुम्ही कसे घेऊ शकता? अरे तुम्ही कैसे दुसरी पार्टीचे आमदार घेऊ शकता? हे पक्ष तोडण्याच्या, आमदार खरेदी करण्याच्या कसं राजकारण सुरू आहे? तो मी एकच बोलते, आज बीजेपी एक मॉल झालेली आहे. कोणीही भ्रष्ट मंत्री येऊन आपली दुकान उघडा आणि दुकान चालवा. बीजेपी मॉलमध्ये कोणाकोणाची ड्रायक्लिंग झालेली आहे? ड्रायक्लीन झालेली आहे, धनंजय मुंडेची झाली आहे, अजित पवार साहेबांची झालेली आहे. आणि जे कोण होते ना ते अशोक चव्हाणची झालेली आहे. आणि ते आपले कोल्हापूरचे आहे हसन मुश्रीफ, त्यांची झालेली आहे. असे खूप काही नाव आहे ज्यांची ड्रायक्लिनिंग झालेली आहे. आणि त्यांचे मॉलमध्ये दुकान उघडून आता भ्रष्टाचारची दुकान पुढे पण सुरू आहे. काही लाडकी बहीण योजनेमुळे सरकार जिंकून आलेले बोलले जाते, मात्र अद्यापही लाडकी बहिणीचे अनेक पैसे थकलेले आहेत. भविष्यात मिळू शकते आणि अनेकदा सांगतात की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे. लाड़की बहन योजना और ये जो अपना लखपति दीदी योजना ये जब शुरू करी है, ये सिर्फ भीख है. मैं बोलती हूँ भीख पे मत. आप मैं जनता से एक ही हाथ जोड़ के अपील करती हूँ की भीक वरती तुम्ही लक्ष देऊ नका. अरे जो तुमचा अधिकारातून तुमचा पैसा यायला पाहिजे. शेतकरी लोक सशक्त झाले पाहिजे. महिलांचे मुलाबाळांना फ्रीमध्ये शिक्षण भेटला पाहिजे. अरे फ्रीमध्ये हे लोक लखपती बहीण देत आहे आणि ते आपला लेक लाडकी बहीणला 1,500 रुपये महिना देतात. पण कोणाला देताय? नगर अध्यक्षसाठी मी हेच बोलते, जोपर्यंत तुम्ही नेता बदलणार नाही तोपर्यंत तुमचे मुद्दे बदलणार नाही. आणि आमदारांची बीबी जरी नगर अध्यक्ष झाली तर तुम्हाला कुठे न्याय भेटणार? आणि जरी तुमच्या घरापर्यंत आले तर तुम्ही एकच विचारा की जे इतके वर्षापासून तुमचा नवरा आमदार आहे तो
तर तुम्ही काय दिये लावले, काय झेंडे काढले आणि तुमच्या काय आहे, तुम्ही काय काम केलेले आहे लोकांच्यासाठी. आणि मी एकच बोलते, आज मी नवीन लोकांना संधी देते, हात जोडून मी कडकडीची विनंती करते आणि घरोघरी जाऊन मी मतदान मागणार आहे आमचे चांगले लोकांच्यासाठी, आमचे चांगले उमेदवारांसाठी. आमदार आणि खासदार किंवा मंत्र्यांच्या मिसेस ज्या तेच मुद्दा आहे ना भाऊ, की हे जे आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, हे जे आहे हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तरी पण आज हे आमदार, खासदार, मंत्री लोक कुठेतरी आपली बायकोला, कुठेतरी आपली बहिणीला, फक्त आपले जे आवडजवळचे रिश्तेदार आहे त्यांनाही फक्त बळ देण्याचा प्रयत्न करत आहे. ते सगळी गोष्टीच्या कुठेतरी विरोध करण्यासाठी मी आज सगळीकडे फिरत, आज पत्रकारचे माध्यमातून मी आज लोकांना आवाहन करते की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये तुम्ही लोकांना हे लोकांच्याकडे मागूही नका आणि सगळे लोक एकजुटीमध्ये येऊन हे लोकांना दाखवा. नगर अध्यक्षचे इलेक्शन मध्ये ते स्वराज्य शक्ती सेनेचे विजय व्हायला पाहिजे. जरी सगळे मिळाले तो हे आमदार असो किंवा खासदार असो, कोणाची बायको असो, त्या लोकांना आपण त्यांची जगा दाखवायशिवाय राहणार नाही. मला तर विश्वास नाही की मी जिंकू शकते, पण आम्ही अशी मातीचे आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, अब्दुल कलाम साहेब आणि बाबासाहेब आंबेडकर सारखे एकदम मतलब तळागळामध्ये काम करणारे लोकांना स्वराज्य स्थापन केला होता. तसंच आज आम्हाला भाग्यातून स्वराज्य भेटलेलं आहे नाव पार्टीच्या. तो विश्वास तो नाहीये. ईव्हीएम जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पक्ष जिंकणार नाही, आम्हाला माहिती आहे. पण आम्ही अशी मातीचे आहोत ज्याच्यामध्ये लढणं हे गरजेचं आहे, जिंकणं पुढची गोष्ट.